नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मॉर्निंगला आपण एक ट्रेड घेतला होता. मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्यानंतर आपण असं बोललो होतो की हा जो 5 मिनिटचा लो आहे आजचा, मार्केट ओपन झालेलं एक चांगलं गॅप अप मार्केट इथे ओपन झालेलं, जवळपास 100-150 पॉईंट ही कालची क्लोजिंग होती आणि 165 पॉईंट जवळपास 150 पॉईंट ओपन झालेलं आणि लगेच मार्केट खाली पडलेलं 100 पॉईंट्स डाऊन. मग यावरून आपल्याला असा एक अंदाज आलेला की मार्केट होऊ शकतं ही गॅप जी आहे कालच्या क्लोजिंग पासूनची ही फील करायला येऊ शकतं. मग आपण OI डेटा चेक केलेला आणि OI डेटा पण आपल्या फेवरमध्ये होता. कॉल रायटर्सचं जी क्वांटिटी, हे आता OI डेटा डिफरंट आहे, लाईव्हमध्ये डिफरंट असतो. तर कॉल रायटरचं प्रमाण जास्त होतं याच लेवलला, सेम 23,400 आणि वरती सुद्धा 23,500, 450. म्हणून मग आपण एक इथे ट्रेड इनिशिएट केलेला आणि इथे आपला ट्रेड इनिशिएट झालं असतं. आपलं 36 पॉईंटचं असेल. आता ही प्राइस ॲडजस्ट झाल्यानंतरच्या गोष्टी आहे, त्यावेळेला आपल्याला 20 ते 26 पॉईंटचंच असेल होतं. प्राइजेस ॲडजस्ट झाल्यानंतर चार्ट बदलतात, तुम्हाला माहिती असेल तर. मग इथे हा ट्रेड इनिशिएट झाल्यानंतर 36 पॉईंट पकडा तुम्ही इथे, तर 1:1 टार्गेट इथे बुक होत आहे सगळं करेक्ट आहे. एक 54 पॉईंट मार्केट खाली आलेलं, त्यातनं आपल्याला 36 पॉईंट आपण आरामशीर घेऊ शकलो असतो. या रिव्हर्सलमध्ये आपण जरी निघालो असतो तरी आपल्याला तेवढे पॉईंट्स मिळाले असते. पण जो मी ट्रेड इनिशिएट केला होता तो मी डायरेक्ट इथेच केला होता, तुम्हाला नव्हतं सांगितलं. तुम्हाला या ब्लॅक लाईनच्या खाली सांगितलं होतं मी, आणि मला जवळपास 70 पॉईंट. पण हे झालं स्पॉटमध्ये. प्रीमियममध्ये 20 ते 25 पॉईंट आपण कॅप्चर केले होते. तर इट वॉज अ सक्सेसफुल ट्रेड. एक चांगला रेशो आपल्याला इथे पाहायला मिळाला. आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता आजचा एक्सपायरी. मग आपण 5 मिनिटलाच मार्किंग केलेलं आणि सांगितलेलं की जर ही लेवल ब्रेक होत असेल, मार्केट या पद्धतीने या लेवलला ब्रेक करत असेल, रिटेस्ट करत असेल, तर आपण एक चांगला टार्गेट पाहू शकतो. आणि जर सेम 5 मिनिटचा हाय तोडत असेल तर आपल्याला 23,500चं टार्गेट जवळ होतं. मग मार्केटने समोर काय केलं, आपली जी लेवल आहे ती इथे ब्रेक केलेली, एक हलकासा रिटेस्ट मिळालेला आणि लगेच मार्केट आपलं आपल्या डायरेक्शनने. तर याच प्रोसेसमध्ये आपण आपलं टार्गेट बुक केलेलं, या पद्धतीने आपला तो ट्रेड डन झालेला. तर दिवसभर मग बाकी मार्केट साईडवेजमध्ये राहिलेलं कम्प्लीट. दिवसभरमध्ये आपला अंदाज असा होता की जर ही लेवल मार्केट क्रॉस करतोय, जर यावरती सस्टेन झालं असतं 23,400च्या वरती, 23,415 त्यांनी एक सस्टेनेबल मोमेंट दिला असता, एखादी ग्रीन कॅन्डल क्लोज करून रिटेस्ट, तर मग आपलं नेक्स्ट टार्गेट जे होतं ते टार्गेट राहिलं असतं आपलं ओपन, जो आज झालेला आहे, हे आपलं टार्गेट राहिलं असतं नेक्स्ट. पण मार्केटने इथे एकदा प्रयत्न केलेला, 1, 2, 3 आणि 4, म्हणजे 4 वेळा त्यांनी टॅप केलेलं, पण ती लेवल काही तो तोडू शकला नाही. तर उद्या बघूया आता काय होईल. तर सो उद्याचं मार्केट ॲनालिसिस करायचं असेल तर आपल्याला पुन्हा फ्रेश डेज कॅन्डलमध्ये जावं लागेल आणि तिथे जाऊन आपण बघू शकतो की मार्केट काय करत आहे. तर आजचा डे हाय आणि डे लो आपण मेन्शन केलेला आहे इथे. तर एकंदरीत आपल्याकडे एक रेंज तयार होत आहे, जी रेंज आज त्यांनी तोडली कालच्या डे हायची. सपोज कालचा डे हाय हा होता, पण पाहिजे तसं मार्केट सस्टेन नाही करत आहे. तर उद्या बघूया मार्केट कुठे ओपन होतं. तर या आजच्या क्लोजिंगच्या डे हाय डे लोच्या वरती ओपन होतो, और एल्स वर किंवा खाली, तर त्यानुसार आपण ट्रेड करणार. सो बने रहा
आपल्या व्हिडिओजमध्ये अनालिसिसच्या. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेड घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये जॉईन करू शकता. धन्यवाद.